सूरामेरयमज्जपमानेन भिक्खु संघस्य देमं पूजयमं वृद्धिंगत करण्यासाठी श्रद्धेने कठीण चिवरदान श्रद्धापूर्वक देत आहोत. शिक्षकाच्यावरती संचिता व्यक्त करीत किंवा द्वेष व्यक्त करीत आशीर्वादाशिवाय विद्या खुल होते असे गुरुच्या शिष्याच्या मनावर बिंबले. जो जैसा है अपना अपना कर्म है, कर्म में विश्वास होना चाहिए. फिर चौथा है कर्म फल में विश्वास होना चाहिए. किती मोठा कार्यक्रम असो. या दोघं लवकर पळत पळत या. दोघं जण या. तुम्ही पण या दोघं. स्वागत है आप लोगों का. आप लोग देख रहे हैं बुद्धास टीचिंग चैनल. हम यहाँ महाकारुणिक तथागत बुद्ध और उनके शिक्षाओं के विषय में चर्चा करते हैं. बुद्धं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि. द्वितीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि. द्वितीयम्पि धम्मं शरणं गच्छामि. द्वितीयम्पि संघं शरणं गच्छामि. तृतीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि. तृतीयम्पि धम्मं शरणं गच्छामि. तृतीयम्पि संघं शरणं गच्छामि. शरणागमनं सम्पूर्णं पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि. अदीन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादयामि. कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि. अब्रह्मचर्या वेरमणि सिक्खापदं समादयामि. मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि. सूरामेरयमज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादयामि. कालभोजन वेरमणि सिक्खापदं समादयामि. उच्चासना महासना वेरमणि सिक्खापदं समादयामि. न च गीतवादित
सुखदर्शना माला गंध विलेपन धारण मंडन विभूषण ठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि शरणेन गमनं सह अष्टशीलं उपोषतं धम्मं साधुकं सुरक्षितं कृत्वा अपमादेन सम्पादेथप साधु 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 संकीर्तन कायेन वाचेन चित्तेन प्रमादेन मया कृतं लक्ष्यं मम मे भन्ते पूरिपय्या तथागत हे तथागत आमच्याकडून काया वाचा चित्ताने कळत न कळत काही दोष घडले असतील आम्हाला क्षमा करा तिसऱ्यांदा विनंती करत आहोत बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि घेतलं बंदीची गाडी दिसली असे चिंग त्या गाडीच्या पाठीमागं पळवलं आम्ही. आता ती गेली दिवसभर कशी झाली असं विचार करा, पुन्हा चिंग पळून कशी झाली असं बघा. आणि बंदीजी कसे गाडीतून उतरले, तुम्ही खुशी ना जसं तुम्ही आता वंदन करता नाही तेवढं लोटांगण घेऊन वंदन केलं, त्याच्या हातात केळी दिली आणि बंदीजीने घेतली, खुश झाले आणि माझ्या समोर दुसऱ्याला दिली. एकटं खावलं ते बंदीजीने एक केळी खाल्ली, म्हणून बघा मला भिक्षवण्याची संधी प्राप्त झाली. आणि म्हणून उपासकांनो असे महापुण्यवान गुरु सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत, तर त्यांच्याच हातामध्ये चिवर द्यायचं आहे. तर ही पुण्य संधी आपल्याला प्राप्त झाली. तर पूज्य इंदवसीजी महातेरवरती कठीणाची गाथा म्हणतील, तर ते कठीणचे वरदान उचलून उपासक कोणी असेल तर गजू त्याबरोबर त्यांच्याकडे तुम्हाला घेतायचं का तिथं हात पुरतो तुमचा घेऊ व्यवस्थित बघा. तुमच्या जवळ घ्यायचं एकदा ते सचिनच्या आईकडे सचिनच्या आईकडे त्यांचं तुमचा प्रॉब्लेम साधू म्हणा, साधू सगळे हात लावा, एक व्यक्तीला हात लावा. जैसा मैं कहता हूँ वैसा कठिन चीवरा भिक्खु संघस्य देमं पूजेमं द्वितीयम्पि इमं कठिन चीवरा भिक्खु संघस्य देमं पूजेमं द्वितीयम्पि इमं कठिन चीवरा भिक्खु संघस्य देमं पूजेमं धम्मे अनुमोदन्तु साधु साधु तिथं ते मोनाली नावाची मुलगी ना, ती मोनाली विशाखाताई आणि दोघी तिघी छोट्या छोट्या पोरींना वर यावं. तुम्ही बाकी सांगा आणखी एक दोन ते विशाखाताई आहे, ती मोनाली आहे, आणखी इकडे छोट्या छोट्या पोरी कोण कोणी त्या वर या. तुम्ही बाकी तिथं तुम्ही हात लावा आणि त्यांच्याकडे त्या मोनालीकडे त्या दोघी तिघी मुली घेऊन या, मुली या. दोघी तिघी या तिथं वर या. तुम्ही तिथंच उभे राहा. दोघी तिघी या, दोघी तिघी
साधू म्हणा सगळेजण. साधू साधू. साधू द्या तिथं बोधन करून घ्या आपल्या जागेवर. बोधन करून घ्या. दानदात्यांची एवढी मोठी लिस्ट आलेली आहे. आता एवढी मोठी लिस्ट वाचणं थोडंसं कठीण आहे. तर आपण असे नगराचे गावाचे नाव घेऊ प्रत्येकानं थोडंसं असं मध्ये ही लिस्ट पण मी वाचेल. तर बाकीच्या भिक्खू संघाला आता आपण चिवरदान देणार आहोत आणि परिष्कार दान देणार आहोत आणि अर्थदान देणार आहोत. श्रावस्ती बुद्धविहारासोबत येतात, नीतिनियमाने काम करतात, पुण्य करतात. त्या सगळ्या उपासिका आणि त्यांच्याबरोबर भीमाई महिला मंडळ जे आहे, भीमाई महिला मंडळाच्या उपासिका सुद्धा तयार राहा, त्यांनी यायचं आहे. तिथून एक चिवर घ्यायची प्रजापती थांबा. एक ते एक साईड चांगलं वाला चिवर. कालिपनाथ कॉलनी, भीमनगर, श्रावस्तीनगर, कोळी श्रावस्त्या, साकेतनगर, कोळीनगर, निसर्ग कॉलनी, अशोक सम्राट शेतवन, लालमाती, निसर्ग कॉलनी. श्रद्धापूर्वक देत आहोत. आमच्या कुशल कर्मासाठी या दानाचा स्वीकार करा. साधू त्यानंतर जे आम्हाला मुलगा मानतात अशा आमच्या घरातही आलेले आहेत. पुत्राप्रमाणे जे लावतात ह्या पंगोड्यामध्ये सर्वात मोठं जर योगदान असेल तर घराताईचे जवाई आहेत, शिक्षणाधिकारी मोठे साहेब, त्यांचं खूप मोठं जास्त योगदान आहे. आमच्या घरातही आलेले आहेत, घरात परिवार आलेला आहे. सगळ्या घरात म्हणून मी आंबोलीला भरतीकडे गेलो होतो. माझे आई वडील काही तयार नव्हते होण्यासाठी आणि मग माता पिताची परमिशन लागते. तेव्हा आई बनण्याचा बहुमान आणि माझी गायिका बनण्याचा बहुमान आईला प्राप्त झाला. खरंच आईला भैया माइक पकड़े भैया माइक लाइन आली ना हॅलो, माझं सामने दीक्षा होत असताना अशी ते मी नवीनच रामदेव झालो होतो तेव्हा माझी दायिका होण्याचा बहुमान खरंच आईला प्राप्त झाला. तेव्हापासून आई तो निभावलेला आहे.
त्यांच्या ह्या इनबाई आहेत. या जिल्ह्याचे 5 जिल्ह्याचे जे अधिकारी आहेत, जे डेप्युटी एज्युकेशनल अधिकारी आहेत, त्यांचे साबळे साहेबांच्या आई आहेत, त्यांच्या इनबाई आहेत. त्याच्यानंतर दुसरी आई इनबाई आहेत, त्यांच्या सुरडकर आई आहेत. आईच्या सगळ्या मुली आणि सगळे मुलं मातुंड पटकुंड सगळे मोठं दानपुण्य करतात. फगोड्यामध्ये खूप मोठा वाटा या परिवारांचा आहे. असं सुरडकर परिवार तर पूज्य भंतेजींना चिवराचं दान होत आहे. इंदवंशजी महादेव संपूर्ण परिवार या ठिकाणी दान करत आहेत. सुरडकर परिवार, साबळे परिवार, खरात परिवार आणि यांचे परिवाराचे सर्व नातेवाईक यामध्ये सहभागी साधू करतात. साधू यानंतर भीमाई महिला मंडळ तिथं उतरताना सांभाळून भीमाई महिला मंडळ जेवढे सदस्य आहेत त्या सगळ्या भीमाई मंडळाचे सदस्य आणि त्यांच्यासोबत जेवढे नंदनवन पालनेतून आलेले उपासिक आहेत ते सगळे त्यांच्यासोबत भीमाई महिला मंडळ आणि नंदनवन पालनेत उपासिक. उत्साह बाळगा. काही कुळाचे व सूचित धर्माचे पालन करा. जे बुद्ध धर्माचे पालन करतात त्यांचे सर्वत्र रक्षण होते आणि त्याला सुगती प्राप्त होते. तुम्हाला जर दुःखाची भीती वाटत असेल तुम्ही संघाला शरण जा. ते काय करतात, तो काय करतो आणि ती काय करते हे पाहण्यापेक्षा आपण स्वतः काय करतो तेच पहा. दुसऱ्याचे गुणदोष पाहू नका असे तथागताचे सांगणे आहे. हा उपदेश भगवंतांनी कधी केला होता? वेळूघरामध्ये वर्षाभर संपल्याच्या नंतर तथागताला असे चिवरेवना झाले होत्या. त्यावेळी त्यांनी आपल्या जोडमानावाराने त्यांना शांत केले. त्यावेळेस आनंद भिक्षू भगवंतांजवळ जाऊन म्हणाले, भगवंत मला निश्चितपणे वाटते की जोपर्यंत भिक्खू संघाला अंतिम उपदेश देणार नाही तोपर्यंत तथागताचे महापरिणाम होणार नाही. त्यावर भगवंत म्हणाले, आनंदा माझ्याकडून भिक्खू संघाला आणखी कोणती अपेक्षा आहे? मी केव्हाही विचार केला नाही की भिक्खू संघ माझ्यावर अवलंबून राहा. तरी बंधू भगिनो आनंदा कोणी माता तुम्हाला उचलू शकणार नाही. ज्याचा उद्धार त्यालाच करावा लागणार आहे. तरी बंधू भगिनो बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व भगवान बुद्ध तुमचा उद्धार करण्याकरता येणार नाही. याचा उद्धार त्यालाच करावा लागणार आहे. आंतरिक व भव हे बुद्ध हे याचे प्रश्न असा उत्पन्न ठेवतो की संघ म्हणजे काय? भगवान बुद्धांनी भिक्खू संघाला 227 नियम सांगितले आहेत. त्यात एक निखर्व 8 अब्ज 80 कोटी 50 लक्ष 36,360 प्रतिमोक्ष सिंग सांगितले आणि ज्यानं 10 दिवसाचं 1 महिन्याचं 2 वर्षाचं 5 वर्षाचं जीवन घेतलं असेल अशा सामन्याला करताना 75 शक्य नियम आहेत. व जे उपासक आहे त्यांच्याकरता भगवान बुद्धांनी पंचशील सांगितलं आहे. ते जास्त तोंडाने म्हणायचं नाही, ते आचारात आणून त्याचे काटेकोरपणे पालन कराल तरच कल्याण होईल, मंगल होईल, भले होईल. इचितांग पाचितांग चियांग शिवाविवांग समी झतू सभ्य पुरेचा चिन संकप्पा चंदू पुनर्वसू येतात. इथे जमलेल्या तुमच्या सर्वांच्या इच्छित 5 वर्ष शीघ्रच मला प्राप्त हो. तुमच्या आशा कांक्षा हे बंद करू. तुम्ही अशी आकांक्षा केली असे आपल्या मुलाबाळास नातेवाईकात धंद्यायश नोकरीची प्राप्ती हो, त्यांची प्रगती हो. तशीच इच्छा आपण आपल्या शेजाऱ्याबद्दल, आपल्या मित्राबद्दल, आपल्या समाजाबद्दल, आपल्या गावाबद्दल एवढेच नव्हे तर आपल्या शत्रूवर देखील करावी. अशी कामना करणारी व्यक्ती निर्वाण सुख प्राप्त करते. बुद्धाच्या धर्माच्या आणि संघाच्या प्रतापाने तुमच्या सर्वांचे कल्याण हो. पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे तुमच्या सर्व इच्छा आशा पौर्णिमाने कर्णद्वारा जाऊ. तुमचे मंगल हो, कल्याण हो, भले हो. आशीर्वाद म्हणजे काय?
एका अर्थाने वर किंवा वरदान होय, परंतु दुसऱ्या अर्थाने संचिता मंगलकामना किंवा संदुपदेश होय. प्राचीन काळापासून प्रथा चालत आली की गुरुकडे शिष्याने विद्या संपन्न केल्यानंतर गुरुचा आशीर्वाद घ्या असा असतो. त्या आशीर्वादासाठी शिष्याला वाटेल ते कष्ट उचलावे लागत असतात. रानातून लाकडे आणावे लागत, नदीहून आश्रमात पाणी भरावे लागे, कपडे व भांडी धुवावी लागत, विश्रांतीच्या वेळी गुरुचे पाय जपावे लागे. अशा प्रकारे गुरुला प्रसन्न केले की गुरु आशीर्वाद देत असे. तो आशीर्वाद देण्यापूर्वी गुरु आपल्या शिष्याकडून गुरुदक्षिणा स्वीकारत असे. गुरुच्या हट्टापायी शिष्याला वाटेल ते दिवे उपसावे लागत असत. त्याच जोडणाने एकलव्य सुज होता म्हणून त्या धनुर्या शंकराला नकार दिला होता. परंतु एकलव्याने उसळा पालवला आणि तोही बिना गुरुशिवाय. आजच्या विज्ञान युगामध्ये कोणतीही कला शिकण्यास कोर्स करावा लागतो, परंतु एकलव्य सुजा असला तरी तो जात्याचा कलाकार होता. त्याने त्या पुतळ्यासमोर उभा राहून एकाग्रतेने एकनिष्ठेने श्रद्धेने स्वबळावर चरणधारण करून धनुर्विद्या संपादन केली. त्या अर्जुनापेक्षा श्रेष्ठ ठरली. जेव्हा धुम्राला हे समजले तेव्हा त्याने स्वार्थ हेतू नव्हे व द्वेषबुद्धीने एकविराचा उजव्या हाताचा आकडा कापून दिला, जेणेकरून अर्जुना दिलेला वर आशीर्वाद ठरू नये म्हणून धुम्राने एकलव्याशी छलकपट केली. त्यासाठी गुरु आशीर्वाद देताना आपल्या मनात शिष्याच्या प्रती संचिता व्यक्त करीत किंवा द्वेष व्यक्त करीत आशीर्वादाशिवाय विद्या फुल होते असे गुरुच्या शिष्याच्या मनावर बिंबले जात असे. अंगुलीमाल हा पूर्वीचा हिंसक म्हणून सदाचारी शीलवान गुणवान विद्यार्थी होता. तो तक्षशिला येथे आश्रमात गुरुभाऊच्याकडे विद्या संपादन करीत असताना तो त्याच्या चातुर्याने कौशल्याने नम्रतेने गुरुमातेचा व गुरुचा अत्यंत शिष्य लाडका शिष्य बनला. त्यांना आपत्ती नसल्यामुळे ते पुरुषोबत त्यांच्यावर प्रेम आहे. परंतु अहिंसकाच्या विरोधी त्याच्या सहकार्यांना त्याच्या हुशारीचा व मातापुत्राच्या निर्भय निष्पापणाचा हेवा वाटू लागला. त्यामुळे त्यांनी निरनिराळे कपटकार करून गुरुच्या मनातून अहिंसाला उतरण्याचा प्रयत्न केला. गुरुची अहिंसकावर फार प्रीती होती म्हणून ते त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करीत असे. परंतु इतर शिष्य त्यांनी गुरुमातेच्या अहिंसकाचे अनौकिक समज असल्याच्या गोष्टी मनात घडविली. गुरुला तेही खोटेच वाटले, परंतु इतर शिष्य पुन्हा पुन्हा त्या गोष्टीची उजळणी करीत म्हणून गुरुने न कळत काही दिवस त्यांच्यावर पाळत ठेवली. आता लवकरच अहिंसक विद्या संपादन करून स्वघरी जाणार आणि त्याचा विरह आपल्याला सहन होणार नाही या जाणीवेने गुरुमातेने त्यांचे वात्सल्यप्रमाणे चुंबन घेतले आणि ते पाठीवर असणाऱ्या गुरुने पाहिले आणि त्याला शिष्य सांगत होते ते खरे वाटले. शेवटी मनुष्य स्वभावचा असा आहे, त्याने कोट दोष मोह त्याच्या संतापाने कोट दोष मच्छर आणि त्याने वाटे या दोघांना ठार करावे की काय. परंतु अशाने आपल्या गुरुचा गोबाटा होईल म्हणून त्याने वेगळे कपट पास नसले. सर्व विद्यार्थ्याकडून गुरुदक्षिणा धैर्यरूपात स्वीकारली व अंगुली शेवटी अहिंसकात म्हणाला तुझी दक्षिणा मला वेगळीच पाहिजे. अहिंसक उतरला, गुरुवर्य आपण आज्ञा करा. आपली दक्षिणा देण्यासाठी मी कर्णाची काळजी लावून आपली दक्षिणेची पूजा करेन. गुरु म्हणाला आई तुला 1000 माणसाची शिळे उडून माझ्याकडे आण. अहिंसक उतरला गुरुवर्य असे मानव हत्येच्या गुरेकृती मी कसा करू. गुरु म्हणाला माझ्या मुखातून शब्द केला तो पाळणे तुझे कर्तव्य आहे. केवळ गुरुची आज्ञा म्हणून अहिंसक याला त्याला ठार मारू लागला. तो सहजच 40-50 लोकांच्या जन्मावर तुटून पडत असे आणि प्रत्येक झाडाचे एक बोट कापून आपल्या गळ्यात घालीत असे म्हणून लोक त्याला अंगुलीमाल म्हणत असत. शेवटी तथागताची आणि अंगुलीमालाची भेट झाली. तथागतांनी त्याच्या अंगातले शिल्लक राहिले साधू जागी केले. त्यांच्या करुणामाहितीने व अंगुलीमाल मृत्यू झाला. अंगुलीमालाला निर्वात करता झाले. अशा प्रकारे तुमच्या सर्वांचे
मंगल हो, कल्याण हो, भले हो. साधू साधू साधू. पूर्वीच्या अहिंसकांचं अंगुलीमाल कसे बनले आणि अंगुलीमालाचे पूज्य भंतेचे कसे बनले आणि शेवटी ते अरंत कसे झाले हे त्यांनी सांगितलेलं आहे. आता मुखामध्ये थोडे दात नसल्यामुळं शब्द जास्त नीट वाटाळत नाहीत, परंतु नीट असं ऐकलं तर त्यांनी सुंदरसा असा उपदेश केलेला आहे. मीही त्यांचा उपदेश पहिल्यांदाच ऐकलेला आहे. तर माझ्या मातापितामध्ये काय गुण होते काय नाही हे मी कधी पाहिलं नाही, पण माझी आई निदायला गेल्यानंतर सगळ्या महिला तिच्या अवतीभोवती राहायच्या, ती गाणे म्हणायची आणि सगळ्या महिलांची नकल करण्याची तिच्यामध्ये कला होती. कोणाचा जरी आवाज ऐकला तर 10 मिनिटांत काढून दाखवायची. तर मला होऊ शकतंय की 30% तिचे गुण माझ्यात आलेले आहेत. ते जे कधी कधी हुकी येते मला, तर मी म्हटलं हे गुण कोणाचे आहेत, तर मी माझ्या आईचे ते गुण होते की ती सगळ्या महिलांमध्ये कोणाचा आवाज काढायचा, कसं रडून दाखवायचं, कसं अंगात आणायचं, ते सगळं तिच्यात होतं. आणि बाकीचा प्रामाणिकपणा सगळ्या गोष्टी जर कोणाच्या असतील तर 70% त्या बाबाच्या आहेत. बाबा दुकानात गेल्यानंतर सुद्धा जर 4 आणे शिल्लक आले तर लहानपणी मला वापस नेऊन द्यायला लावायचे, की मी म्हणायचं राव त्यांना शिल्लक आलेत, तर नाही म्हणायचे आपण जास्तीचे पैसे पण ठेवू नाही. एवढी इमानदारी लहानपणापासून त्यांनी माझ्यात बिनवली आणि म्हणून लहानपणापासूनच पंचशील पालन करण्याची प्रेरणा त्यांच्यापासून मिळाली. अशा बाबांनी आणि भगवंताच्या पुत्रांनी आज आपल्याला उपदेश दिला. यानंतर मी पूज्य विशुद्धानंद बोधी महातेरो पहिले बंदीजींना अशी विनंती करतो, याचना करतो की त्यांनी आपल्याला दीर्घ असा उपदेश करावा. त्या अगोदर या ठिकाणी आमच्या साध्यवेताई, ज्यांना आपल्या समाजामध्ये विशाखा म्हणून ओळखतात, अशा चांगल्या दानी उपासिका आहेत, साध्यव साहेब हे पण आलेले आहेत. तर ते परिवार भिक्खू संघाचं स्वागत करतील. त्याचबरोबर जालन्यावर आमचे खरात साहेब, खरात ताई, जे की त्यांच्या आई मला पुत्र मानतात, त्यामुळं ऑलरेडीच ते बंधू आहेत. अशा त्या आई आणि त्यांचे धर्मानुपती आहे खरात साहेब, कैलास खरात, हे पण येतील आणि भिक्खू संघाचं स्वागत करतील. शिल्पा खरात तथा कैलास घ्यायचा आणि साध्यताईचे नातू. ध्यान से धम्मदेशना सुनते हैं तब धम्मदेशना देने का महत्व बढ़ता है, तब देने को अच्छा लगता है. पर धम्मदेशना सुनने वाले एकदम बोर होके करके बैठेंगे, फिर देने का मन नहीं होता, फिर साधु 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 करके संपन्न करने का मन होता है. बराबर ना? सुनना है ना? हाँ. तथागत बुद्ध के समय में श्रावस्ती नगर में एक उपासिका ने, जो बहुत ही गरीब है, मतलब खाने के लिए खेत में अपने पति सुबह से काम कर रहा है और उसको खाना खिलाने के लिए भी कुछ नहीं, मुश्किल से थोड़ा सा आटा जमा करके एक रोटी तैयार किया. वो अपने पति को खेत में देने के लिए जा रहा था. रास्ते में तथागत बुद्ध मिला और एकदम श्रद्धा चित्त से एक रोटी न सही आधा रोटी दान दे दिया. तथागत बुद्ध ने सुखी होकर के आशीर्वाद दिया. वो इतना प्रसन्न हो गया, खुशी खुशी वो खेत में गए और जाने के बाद अपने पति नाराज न होकर के पहले ही आधा रोटी दिखा के, आज तथागत बुद्ध मिला, ऐसे ऐसे हमने आधा रोटी दान दे के आए. तथा वो उसके पति भी कहते हैं हाँ ठीक है. फिर वो उपासिका कहती है कि पता है तथागत बुद्ध ने सुखी हो करके आशीर्वाद दिया. तो ये सुनने के बाद सुखी हूँ ऐसा कहा, ठहरो मैं अभी आता हूँ. वो गया बुद्ध को ढूंढते ढूंढते बुद्ध के पास. बुद्ध तब तक बिहार पहुँच चुके थे. वो बिहार में गए और बिहार में जाके बुद्ध से पूछते हैं, भगवान आज ऐसे ऐसे समय में रास्ते में आपको किसी ने आधा रोटी दान दिया था क्या? हाँ दिया था. आपने क्या बोला? सुखी हो करके आशीर्वाद दिया. तो वो उपासक कहते हैं, भगवान ये तो आपने गलत बोल दिया, ये तो महिलाओं को ठगने की बात बोल दिया. ये श्रावस्ती नगर जहाँ 54 करोड़ 54 करोड़ खर्चा करके जैतवन बुद्ध विहार दान देने वाले अनाथ पिंडिक महाजन है, वो भी सुखी हो. यही श्रावस्ती नगर में 27 करोड़ दान खर्चा करके पूर्वाराम विहार दान देने वाले विशाखा महा उपासिका है, वो भी सुखी हो. हाँ, करोड़ों के सामने या आधा रोटी बोले तो क्या है मूल्य, पहाड़ के सामने तिल जैसा. तो इतने दान देने वाले वो भी सुखी हो और आधा रोटी दान देने वाले वो भी सुखी हो, ऐसा भी होता है क्या? ये बिल्कुल गलत है.
फिर तथागत बुद्ध उनको समझाते हैं, उपासक तुमने ऐसे ऐसे बहुत बड़ा पेड़ देखे है क्या? हाँ देखे, मैं जहाँ काम करता हूँ खेतों में बहुत सारा मिलता है। अच्छा, तो वो जो बड़ा पेड़ है उसका जो बीज है ना, वो बीज पता है? हाँ पता है। कितना बड़ा होता है? छोटा होता है। फिर तथागत बुद्ध कहते हैं, उपासक ये तुम गलत बोल रहे हो, इतने बड़े पेड़ का बीज छोटा कौन मानेगा? इसका बीज तो इतना बड़ा होना चाहिए। तो उपासक कहते हैं, भगवान इतना भी पता नहीं क्या? हाँ, कितना भी बड़ा पेड़ होने तो उसका बीज तो छोटा ही रहता है। छोटा रहता है क्या? छोटा रहता है। फिर तथागत बुद्ध कहते हैं, जिस तरह बड़े बड़े पेड़ का बीज भी छोटा रहता है, उसी तरह जो श्रद्धा चित्त से, त्याग चित्त से दान देता है उसका पुण्य भी बहुत बड़ा रहता है। ऐसा नहीं कि 1 रुपया दान दिया 1 रुपये बराबर का पुण्य, 100 रुपये दान दिया 100 रुपये बराबर का पुण्य, 10,000 दान दिया 10,000 बराबर का पुण्य, 1 लाख दान दिया 1 लाख बराबर का पुण्य। ऐसा नहीं रहता। 1 रुपया दान देने वाले भी श्रद्धा चित्त, त्याग चित्त से दान देंगे तो उसका पुण्य बहुत ज्यादा रहेगा। 1 लाख दान देने वाले भी बिना श्रद्धा चित्त, बिना त्याग चित्त दान देते हैं तो उसका पुण्य 1 रुपये जितना भी नहीं रहेगा। समझ में आया क्या? श्रद्धा चित्त, त्याग चित्त से दान देंगे तो उसका पुण्य बहुत बड़ा रहता है। इसलिए महाकारुणिक तथागत बुद्ध कहते हैं, दानं ददन्तु सद्दाय, श्रद्धा पूर्वक दान देना चाहिए। अभी श्रद्धा बोले तो विश्वास, विश्वास बोले तो कोई भी व्यक्ति हो, कोई भी संप्रदाय हो, कोई भी धर्म हो, उसमें अंदर से जो विश्वास करते हैं उसे श्रद्धा कहते हैं। और बौद्ध लोगों को किसमें श्रद्धा रखना चाहिए? किसमें श्रद्धा रखना चाहिए? क्या? किसमें? हाँ बराबर। एक श्रद्धा होना चाहिए त्रिरत्न में, बुद्ध धम्म संघ के प्रति श्रद्धा होना चाहिए। दूसरा श्रद्धा होना चाहिए आर्य सत्य में, जो दुख और दुख मुक्ति का उपाय तथागत बुद्ध ने बताया ना। दुख का कारण तृष्णा, तृष्णा मुक्त निर्वाण, निर्वाण पहुंचने का रास्ता आर्य अष्टांगिक मार्ग, शील समाधि प्रज्ञा का मार्ग, मध्यम मार्ग। तो ये आर्य सत्य में विश्वास होना चाहिए। तीसरा है कर्म में विश्वास होना चाहिए। सभ्य सत्ता कर्म सका, जो जैसा करता है वो वैसा ही उसको मिलता है। मतलब दुनिया में कोई एकदम गरीब होता है, कोई धनी होता है, वो उसका ही कर्म। कोई दिखने में बहुत ही खूबसूरत दिखता है और कोई दिखने में बहुत ही घिनौना दिखता है, वो उसका ही कर्म। कोई एकदम विद्वान होता है, कोई एकदम अज्ञानी होता है, वो उसका ही कर्म। कोई एकदम बीमार रहता है, कोई निरोगी रहता है, वो उसका ही कर्म। हाँ, जो जैसा है अपना अपना कर्म है, कर्म में विश्वास होना चाहिए। फिर चौथा है कर्म फल में विश्वास होना चाहिए। पहले हमने अच्छा किया था इसलिए अच्छा हो रहा है, अभी अच्छा करेंगे तो बाद में भी अच्छा होगा। पहले हमने कुछ बुरा किया था इसलिए अभी बुराई हो रहा है, अभी बुरा करेंगे तो बाद में भी बुरा होगा। यादि संगोपते बीजं तादि संहरते फलम। खेत में जैसा बीज डालेंगे वैसा ही फल आएगा, वैसा ही अन्न फलेगा। हाँ, जैसा हम पुण्य करेंगे तो पुण्य, पाप करेंगे तो पाप, जैसा करेंगे वैसा ही परिणाम आएगा। ये कर्म फल में विश्वास होना चाहिए। तो अगर हमें श्रद्धावान होना है तो ये 4 चीज में विश्वास होना चाहिए। बुद्ध के प्रति श्रद्धा है ना? है कि नहीं? धम्म के प्रति श्रद्धा है, संघ के प्रति श्रद्धा है, तथागत बुद्ध के दुख और दुख मुक्ति में श्रद्धा है, कर्म में श्रद्धा है, कर्म विपाक में श्रद्धा है? थोड़ा कमी साउंड होता जा रहा है ना। अगर इतना है तो आप लोग श्रद्धावान है। और श्रद्धावान व्यक्ति
चाहे दान देंगे बहुत श्रद्धा से, बहुत अच्छे से करेंगे, सील पालन करेंगे, खूब अच्छे से करेंगे, लोगों को दिखाने के लिए उपोषक लेके नहीं बैठेगा, खूब अच्छे से पालन करेगा। और हर चीज में ध्यान साधना करेंगे, उसमें भी श्रद्धा रहा, खूब अच्छे से करके जल्दी वो ध्यान में भी पक जाता है। इसलिए ये श्रद्धा सभी गुण धर्मों का आधार है। श्रद्धा हमारे पैर समान है। जैसे हमें कहीं भी लेके जाने वाले कौन है? ये पैर है। वैसे ही सबसे पहले श्रद्धा जाता है। आज श्रावस्ती बुद्ध विहार में कठिन जेवर दान है, अच्छा जाना चाहिए। बस श्रद्धा उत्पन्न हो गया, आप लोग यहाँ पहुंच गया। अगर श्रद्धा नहीं रहा, आज संडे है, मूवी बघू ना, काहीतरी पार्टी करू ना, हाँ गप्पे मारो, है ना, लोग मिल के थोड़ा गप्पे वप्पे मारेंगे, घूमने जाएंगे। कहाँ वहाँ जाके कितने देर से यहाँ बैठे, कितने देर से, वो भी अभी तो थोड़ा हवा चल रहा है, नहीं तो इतना पकने जैसा गर्म हो रहा है ना। और वो भी क्या आधा घंटा, क्या 1 घंटा, क्या इतनी देर तक जाओ दिया, घर में ही बसो या आराम से सोऊंगा करके बैठेंगे। श्रद्धा नहीं हुआ तो वही, श्रद्धा रहा, कितना भी बारिश होने दो, कितना भी धूप पड़ने दो, कितना भी दूर होने दो, मला जायचे म्हणजे जायचे, मुझे जाना है मतलब जाना है, मुझे उसमें हिस्सा लेना है मतलब हिस्सा लेना है। इतना श्रद्धा हमें पावर देता है, बल देता है। इसलिए हमें भी कोई भी काम करने में श्रद्धा बहुत ही पावरफुल बनाना है। श्रद्धा जितना बलवान हुआ उतना हम निरंतर आगे बढ़ सकते हैं। श्रद्धा नहीं रहा ना, फिर बहुत अपना ही हानि हो जाता है। तो मना साधु साधु साधु, बस झालं या ऑप्शन है, ऑप्शन आहे हा बरं का, ऑप्शन आहे झालं। महाकारुणिक तथागत बुद्ध के समय में सुबह मानव का तथागत बुद्ध के पास आते हैं और पूछते हैं, भगवान इस दुनिया में इंसान इंसान होके एक समान क्यों नहीं है? एक समान है क्या? दिखने में तो है ना, वही 2 आंखें, वही 2 पैर, 2 हाथ, शरीर भी वैसा ही, जाति इंसान समान है, मगर इंसान में बहुत ही विभिन्नता है। यहाँ जो बैठे हैं ना, कितने लोग बीमार रहेंगे, कोई एकदम स्वस्थ रहेंगे, कितने लोग गरीब रहेंगे, कितने लोग धनाढ्य रहेंगे, कितने लोग खूबसूरत रहेंगे, कितने लोग वह दुर्वर्ण रहेंगे, कितने लोग एकदम इंटेलेक्चुअल एकदम पंडित रहेंगे, और कितने लोग अज्ञानी मूर्ख रहेंगे, कितने लोग एकदम बड़े घरों में जन्म हुआ रहेगा, कितने लोग झोपड़पट्टी में जन्म हुआ रहेगा। इंसान इंसान है के होके एक समान है क्या? नहीं है। तो तथागत बुद्ध से पूछते हैं कि भगवान ये इंसान इंसान होके एक समान नहीं है, क्यों? क्यों? तब तथागत बुद्ध कहते हैं, सब्बे सत्ता कम्म सका कम्म दायादा कम्म योनि कम्म बंधो कम्म पति शरणा यं कम्मं करिसन्ति कल्याणं वा पापकं वा तत्सदायादा भविष्यन्ति। महाकारुणिक तथागत बुद्ध कहते हैं, सब्बे सत्ता कम्म सका, ये दुनिया में जो जैसा हो रहा है उसका एकमात्र कारण खुद का ही कम्म है, दूसरों का नहीं, खुद का ही कम्म है। खुद ने दूसरों को दुख दे के आए तो वो अल्पायु, दूसरों के प्रति खूब मैत्री करुणा रख के आए तो दीर्घायु। जो ज्यादा लालची होता है, कौनसूसी होता है, वो गरीब। जो ज्यादा दान त्याग करता है वो धनाढ्य। जो ज्यादा चिड़चिड़ करता है वो कुरूप, दिखने में एकदम बुरा।
जो एकदम शांत प्रसन्नता रहता है वो दिखने में खूबसूरत। ऐसा जो जैसा करता है वो वैसा ही होता है। उस सभी का कारण इंसान होके एक समान नहीं, इसका एकमेव कारण कर्म है, अपनी अपनी कर्म है। कर्म बोले तो काम बोले तो जो हम शरीर से करते हैं, जो वाणी से बोलते हैं, जो हम मन से सोचते हैं। और जो ये कर्म है, ये काम है, दो तरह का रहता है, या तो अच्छा या तो बुरा। जो अच्छा है उसे कुशल कर्म, जो बुरा है वो अकुशल कर्म। जो कुशल कर्म करता है उसको अच्छा परिणाम आएगा, जो अकुशल कर्म करता है उसको बुरा परिणाम आएगा। तो तथागत बुद्ध कहते हैं इस दुनिया में इंसान होके एक समान इसलिए नहीं क्योंकि उन सभी का कारण अपना अपना कर्म है। कर्म दायादा, तथागत बुद्ध कहते हमारी कर्म ही हमारा अंशयार है। जैसे माता पिता के धन संपत्ति में बच्चे लोग अंशयार होते हैं ना, वैसे ही खुद के कर्म का ही अंशयार है। आपने बहुत सारे लोगों को दुख दे के आए तो बाद में उसका अंश तो भुगतना ही पड़ेगा। आपको भी दुख देने वाले वहां अनगिनत मिलेगा। हाँ, तो खुद का कर्म का अंशयार खुद ही। कर्म योनि, जन्म होने का कारण भी खुद के ही कर्म। जो अच्छे पुण्य धर्म करता है वो अच्छे जगह पे जन्म होता है, सुगति में उत्पन्न होता है। मनुष्य जन्म में आया तो भी अच्छे परिवारों में जन्म होता है। अच्छे परिवार बुरे परिवार पता है ना। अरे ये बहुत सारे लोग हैं, जन्म होते ही लाखों लोगों का सलामी मिलता है, बधाई मिलता है, और कोई जन्म होते ही कूड़े कचरे में फेंका जाता है। उसको भूख लगा है, माँ की दूध तक नसीब नहीं होता, कूड़े कचरे में फेंका जाता है। तो ये जो जन्म का कारण भी खुद के ही कर्म है। कर्म बंधु, हमारे कर्म ही अपना बंधु है। मैं कौन से कोने काप्चे में जन्म हुआ, आप लोग कौन से कोने काप्चे में जन्म हुआ, अच्छा चरित्र रहा, अच्छा कर्म रहा तो अपनापन है। अगर कर्म अच्छा नहीं रहा, एक ही माँ के पेट से निकले भाई बहन भी दुश्मन जैसा। इसलिए कर्म ही अपना बंधु है। कर्म पति शरणा, कर्म ही हमारा सच्चा शरण है। कहने को कहते हैं ना, बुद्धं शरणं गच्छामि, बुद्ध के शरण में जाते हैं। धम्मं शरणं गच्छामि, धम्म के शरण जाते हैं। संघं शरणं गच्छामि, संघ के शरण में जाते हैं। मगर केवल बुद्ध के शरण, धम्म के शरण, संघ के शरण जाने से हमारा कल्याण होगा क्या? अरे कर्म भी तो अच्छा होना चाहिए। बुद्ध के शरण गए तो व्यवहारिक रूप से बुद्ध के धम्म अनुसार पालन करके बुद्ध को वंदना करना चाहिए, धम्म को वंदना करना चाहिए, संघ को वंदना करना चाहिए, तब जाके हमारा कल्याण होगा। इसलिए कर्म हमारा सही शरण है। यं कर्मं करि संति, जो जैसा कर्म करता है, कल्याणं वा पापकं वा, चाहे अच्छा करो चाहे बुरा करो, तस्य दायादा भविष्यन्ति, उसको वैसा ही मिलता है। हम किसी को एकदम चिड़चिड़ होके बातें करेंगे, गाली गलौज की बातें करेंगे, कठोर वाणी बोलेंगे, और हम ये आस करते हैं कि सामने वाले मुझे जी हजूर करके नम्र से बात करे। होगा क्या? होगा नहीं। और हम नम्र से बात करेंगे तो वो चिल्ला पाएंगे क्या? अरे कितना भी गुस्सेल स्वभाव का हो, हम अच्छे से बात करेंगे तो वो भी अच्छे से ही बात करेंगे। मतलब जैसा हम एक्शन करेंगे रिएक्शन वैसा ही आता है। जैसा कर्म करेंगे कर्म का फल वैसा ही आता है। इसलिए अच्छा करेंगे तो अच्छा परिणाम आता है, बुरा करेंगे तो बुरा परिणाम आता है। कोई ऐसा क्रिएटिव गॉड या क्रिएचर बैठा नहीं है कि हमें दुख देने के लिए, सुख देने के लिए। अगर हमारे जीवन में दुख हो रहा है तो उसका कारण हमारा ही कर्म है। अगर हमारे जीवन में सुख हो रहा है उसका कारण भी हम ही है। हमने अच्छा किया इसलिए सुख आ गया। इसलिए ये महाकारुणिक तथागत बुद्ध कहते यहाँ जो जैसा भी हो रहा है सबका कारण कर्म ही है। अत्ताई अत्तनो नाथो कोई नाथो परोसिया। हम खुद के मालक खुद ही है, कोई हमारे मालक नहीं है।
अगर जीवन में अच्छा हो रहा है तो उसका कारण हम ही है, अगर जीवन में बुरा हो रहा है तो उसका कारण भी हम ही है। अभी बचपन से जो बच्चा अच्छे से पढ़ाई लिखाई नहीं करेंगे, मेहनत नहीं करेंगे, तो वो बच्चा बड़े होके क्या बनेंगे? क्या बनेंगे? जीने के लिए भी बहुत स्ट्रगल करना पड़ेगा, बहुत ही संघर्ष करना पड़ेगा। मगर जो बच्चा बचपन से अच्छे से पढ़ाई लिखाई करेंगे, अच्छे से मेहनत करेंगे, वो बड़े होके क्या बनेंगे? क्या बनेंगे? डॉक्टर बनेंगे, इंजीनियर बनेंगे, अफसर बनेंगे, महीने में लाखों रुपया कमाएंगे, खुद का भी कल्याण होगा, परिवार का भी कल्याण होगा और ढेर सारा समाज के लिए, धर्म के लिए दान पुण्य भी करते जा पाएंगे। अपना ही कम है ना, खुद ने अच्छा कम किया करके। अभी ज्ञान रचित बनते आज इतने लोग कोने काप्चे से इतना आए, उन्होंने जगह जगह पे जाके वो धम्म देशना दे के रखा है। नहीं क्या आप लोगों के जगह पे आए हैं कि नहीं? धम्म देशना दिए है कि नहीं? मनून आप लोग इधर है। अगर वो भंते जी कहीं जाते ही नहीं, यहीं बैठ के सारे लोग मुझे आना चाहिए, सारे लोग दान देना चाहिए, सारे लोग मुझे वंदना करना चाहिए करके यहीं बैठे रहेंगे तो आएंगे क्या? आएंगे क्या? नहीं, ये कम है। जो कम अच्छा करता है उसको अच्छा परिणाम आना ही है। जो अच्छा कम नहीं करेगा उसको फिर अच्छा परिणाम भी नहीं आएगा। इसलिए हमेशा याद रखो, हमें जीवन में सुख चाहिए, शांति चाहिए, आनंद चाहिए तो हमारे हाथ में ही है। अच्छा कर्म हमें ही करना है। अगर नहीं सुख शांति ना आया तो भी चलेगा, मुझे दुख भी पसंद है, मुझे तकलीफ भी पसंद है, मुझे टेंशन के बिना अच्छा ही नहीं लगता, ऐसा है तो करते जाओ पाप, करते जाओ अकुशल। बहुत आसान है बरका, ये पाप करना बहुत आसान है, अकुशल करना बहुत आसान है। किसी को कहने की जरूरत नहीं, अपो आप हो जाता है। पुण्य करने के लिए, अरे ये पुण्य है करो ना, ये कुशल है करो ना, ये बिहार जाना है चलो ना, ये ध्यान साधना जाना है चलो ना, पुण्य के लिए चलो ना, करो ना, वो बोलना पड़ता है। पाप के लिए जरूरी नहीं। समझ में आया क्या? इसका कारण क्या है पता है ना? पता है कि नहीं? हाँ, आप लोगों ने एक्वेरियम देखा है ना, फिश पॉट। हाँ, एक्वेरियम में अनेक मछली रहता है। देखते रहो कितना आराम से वो खेलते बैठेंगे, एक घंटा खेलते बैठेंगे, एक दिन खेलते बैठेंगे, 7 दिन खेलते बैठेंगे, 1 साल वैसे ही मजा करके बैठेंगे। अभी वो मछली को एक्वेरियम से निकाल के अच्छे से अच्छे टेबल बरका, हो सकता है वो सोने के टेबल, वो सोने के टेबल में उसको रख दो, क्या होगा? तड़पने लगेगा हैं? और थोड़ी देर ऐसा ही रखा तो दम तोड़ देगा। हमारा मन भी वैसा ही है। ये मन में राग द्वेष मोह भर के पड़ा है, मक्खी जैसा गंदगी में ही जाता है कि मन में ही राग है ना, मन में ही द्वेष है ना, मन में ही मोह है ना। इसलिए जहां जहां राग द्वेष मोह होता है ना, वहां पे मन जल्दी जाता है। यहाँ धम्म देशना हो रहा है, दूर दूर से अरे धम्म देशना हो रहा है, चलो चलो हम भी जाते करके आते हैं क्या? आते हैं क्या? नहीं। वहां एक बार कोई एक्सीडेंट हो या किसी का फाइट पड़ने दो, कहाँ चलो करके सब लोग वहां जाएंगे। क्यों? वो मन को मैच हो गया ना, क्यों? राग द्वेष मोह। इसलिए धम्म देशना हम आधा घंटा सुनेंगे, बरोबर याद आता है कि हम धम्म देशना सुन रहे हैं, यहाँ दर्द हो रहा है, वहाँ दर्द हो रहा है, यहाँ वहाँ तकलीफ हो रहा है ना। ऐसे ही हालत में या प्रोजेक्टर लगा के हमें अच्छा सा मूवी दिखाओ 3 घंटा, अरे संपला हो गया क्या? वहां दर्द महसूस नहीं होगा, वहां तकलीफ महसूस नहीं होगा। कसाला क्यों? क्योंकि वो मैच होता है ना, वहां राग है, मतलब वहां प्रेम है, रोमांस है, द्वेष है, द्वंद्व फाइटिंग है, मोह है, वो मूर्खता, वो जोक्स, ये वो अनेक, वो सारे चीज मन को मैच होता है। इसलिए वहां जितना भी बैठो कुछ नहीं रहता। मगर धम्म देशना में न राग है,
न द्वेष है, न मोह है। कभी कभार ज्ञान रचित भंते का धम्म देशना हुआ तो थोड़ा बहुत हंसने को मिलता है, मजा आता है, मगर न ध्यान में वो राग द्वेष मोह है, न धम्म देशना में है, इसलिए इतना अच्छा नहीं लगता। जो श्रद्धावान है ना, जिसको धम्म रस पता है ना, उन्हीं लोगों को अच्छा लगता है। बाकी तो न जाने किसने लाया होगा, न जाने किसी के अंदर में होगा, न जाने ये प्रोग्राम तक तो बैठना ही है ऐसा होगा, या कोई तो चले भी गए होंगे, आसान नहीं है। मगर जो व्यक्ति धम्म रस जानेंगे ना, सब रसो धम्म रसो जिनाते, दुनिया में जितने भी रस है, चाहे पंच इंद्रिय सुख का हो, स्वाद का हो, अनेक अनेक रस, सारे रसों में धम्म रस श्रेष्ठ है। जो व्यक्ति धम्म का रस लेंगे, बाकी सब मिथ्या, बाकी सब छोटा मोटा। और वो धम्म रस धम्म के वाणी में ही मिलेगा, बुद्ध के वाणी में ही मिलेगा। पर एक बात हमेशा याद रखना, महाकारुणिक तथागत बुद्ध के धम्म को हमें सुनना है, समझना है। तथागत बुद्ध धम्म कैसे बताते? सुनाथ धारेथ चराथ धम्म। धम्म को सबसे पहले सुनाथ, सुनो। जब सुनेंगे तभी समझ पाएंगे ना, इसलिए सबसे पहले सुनो, सुनाथ। धारेथ, उसको धारण करो। चराथ, उसको अच्छे से चिंतन मनन करो, परिचय करो। हम इंसान है ना, पशु पंछी है क्या? हम इंसान है, हमें विवेक बुद्धि है, चिंतन मनन करने की शक्ति है, प्रज्ञा है। इसलिए अच्छे से चिंतन मनन करके, प्रज्ञा से परिचय करके, अच्छा है तो उसको धारण करो, पालन करो, अच्छा नहीं है तो उसको थोड़ा साइड में रखो। समझ में नहीं आ रहा है तो साइड में रखो, पर जो समझ में आया, जो अच्छा लगा, फिर उसको पालन करते जाओ। ऐसा नहीं होना चाहिए, अरे मला खूब पतला, बहुत अच्छा लगा, पर अभी नहीं करूंगा, मैं अभी बिजी हूं ना, मैं जब रिटायर हो जाऊंगा तब करूंगा, जब मैं बूढ़ा हो जाऊंगा तब करूंगा, और तब मैं थोड़ा नहीं पूरा जीवन समर्पित करूंगा, पर अभी नहीं, अभी नहीं। ऐसा कहने वाले भी बहुत सारे मिलते हैं, पर ये भी तो मूर्खता ही हो गया ना। इतना अच्छा धम्म मिला और धम्म समझने का मौका भी मिला, फिर भी हम पालन नहीं कर रहे। किसका नुकसान? नुकसान किसका? एक बात, ये 1-2 दिन से मैं बहुत रिपीटेशन कर रहा हूँ। जब हम पुणे गए ना, पुणे जाते समय ये गाड़ी से चला गया, तो पुणे के घर तो पता नहीं, तो वहां से लोकेशन मैप भेजा, तो लोकेशन मैप देख देख के बिल्कुल घर के सामने ही हम पहुंच गए, लोकेशन मैप से। बराबर ना? पहुंचता है ना? हाँ। वैसे ही महाकारुणिक तथागत बुद्ध ने हमें भी दुख से दुख मुक्ति तक का लोकेशन मैप बरोबर सेट करके दिया है। और महाकारुणिक तथागत बुद्ध ने जो लोकेशन मैप सेट कर दिया, उसको बाबा साहब ने जान के दीक्षा लेके अपने सारे समाज को भी दीक्षा दिया। मतलब लोकेशन मैप के वो रास्ते पे ही बिठा दिया। अभी हमें क्या करना है? वो रास्ते ढूंढ के बैठना नहीं है, समझना है, चलना है, समझना है, चलना है, समझना है, चलना है, उतना ही रह गया। लोकेशन मैप भी फीड करके रखा तथागत बुद्ध ने, बाबा साहब ने लोकेशन पॉइंट पे हमें खड़ा कर दिया। अब हमें समझना है, चलना है, जितना चलेंगे उतना कल्याण होगा। बस वहीं बैठ के ताली पीटते रहेंगे तो जिंदगी कब निकल जाएगा पता नहीं। जरा जीर्ण मरण रूपी आग जल रहा है, कब राख बनेंगे पता नहीं। ऐसे ही आए, ऐसे ही खत्म हो जाएगा। और ये हमारे लिए बहुत बड़ा नुकसान है, यकीन मानिए, बहुत बड़ा नुकसान है। ये इंसान जीवन छोटे मोटे नहीं है। तथागत बुद्ध कहते हैं, हम चाहे तो सुगति जाना बहुत आसान है। श्रद्धा चित्त से दान दिया, सुगति। अच्छे से शील पालन किया, सुगति। अच्छे से ध्यान बैठा, सुगति। बहुत छोटी मोटी बात है। मगर इंसान चाहे तो सभी दुखों से मुक्त, जो मार्ग फल है, श्रोतापत्ति, सकितागामी, अनागामी, अरहत हो सकते हैं।
और ये इंसान ही हो सकते हैं। इंसान से नीचे जो नरक, प्रेत, तिर्यक, असुर करके जो दुर्गति कहते, वो लोग दुख मुक्त नहीं हो सकता। और ये जो इंसान से ऊपर जो देवलोक में, ब्रह्मलोक में, वो लोग तो पुण्य की वजह से सुख भोग कर रहे, वो लोग कहाँ ये मध्यम मार्ग में चलेंगे। इसलिए इंसान ऐसे जीवन है कि हम आराम से सुगति भी प्राप्त हो सकते, मेहनत किया तो दुख मुक्त मार्ग फल भी प्राप्त कर सकते हैं। और इतना दुर्लभ जीवन को हम ऐसे वैसे व्यर्थ में बस जीना है, काटना है, ऐसे ही खत्म हो गया तो भारी नुकसान है कि नहीं। अच्छा एक बात, आप लोगों को कैलकुलेशन पता है ना, कैलकुलेशन करना आता है ना। 1 रुपए में और 1 रुपए जोड़ा तो कितना हो जाएगा। हाँ, तो ये कैलकुलेशन याद रखिए। एक दिन में हम पाप करेंगे और वो पाप एक दिन में सपोज हम इतना करेंगे, कितना, इतना, हाँ? और वही दिन में हम पुण्य भी करेंगे, कितना करेंगे, इतना, कितना, इतना, हाँ? तो इतना पुण्य बड़ा है या इतना पाप बड़ा है। पाप बड़ा है। तो आज के दिन हमने इतना पाप किया, अगले दिन फिर उतना पाप करेंगे, फिर अगले दिन फिर उतना पाप करेंगे, पुण्य तो इतु सा ही हो रहा है। तो इसका मतलब पता है, हर दिन हम इतना पाप कर रहे, इतना पाप कर रहे, खुद के लिए बहुत बड़े दुख कष्ट का कारण बन रहे। इसका मतलब जानते हैं, अपने जीवन खुद के लिए अभिशाप है। वो जितना दिन जिएंगे उतना उसके लिए पाप बढ़ता जाएगा। उससे अच्छा है वो आज के दिन ही मर जाए। क्यों? क्योंकि उतना पाप तो ज्यादा नहीं करेगा। मगर ये इंसानी जीवन है ना, हाँ, हमें पाप धर्म भी पता है, कुशल अकुशल भी पता है, योग्य अयोग्य भी पता है। हम चाहे तो पाप इतना ही ना कहते कहते भी इतू सा हो गया तो हो गया, मगर पाप होने नहीं देंगे। हम पुण्य ही करेंगे करके हम इतना पुण्य करेंगे। आज हमने इतना किया, कल हमने इतना किया, कल परसों इतना किया, तो पुण्य बढ़ता जाएगा ना। और जितना पुण्य बढ़ेगा उतना हमारे सुख शांति का कारण बनेगा। जितना दिन जिएंगे उतना ये जीवन हमारे लिए वरदान होगा। समझ गए क्या? अब ये जीवन को वरदान बनाना है या अभिशाप बनाना है? का माहिती का बनना है, हाँ? आपके हाथ में है। मैं बनाऊंगा करके सीने चढ़ करके तो नहीं दे सकते। आपको ही बनाना है। अभिशाप बनाना है, बनाओ। नरक में बहुत जगह खाली है, हाँ? और वरदान बनाना है, बनाओ। सुगति भी बहुत जगह है। अभी क्या करना है, क्या होना है, अपने हाथ में है। माता पिता ने जन्म दिया, हमें अच्छा बना के छोड़ दिया। अभी माता पिता ही हमें सुगति भेजेगा, दुर्गति भेजेगा, ऐसा नहीं। हमारे ही हाथ में है। हम ही अपने कर्म के मालक है। इसलिए हमेशा याद रखिए, जीवन में ये जीवन को, ये दुर्लभ जीवन को वरदान बनाना है तो खूब सारा पुण्य करते जाना है, खूब सारा धर्म करते जाना है। जितना पुण्य करेंगे, जितना धर्म करेंगे, उतना हमारे लिए सुखकर है, कल्याणदायी है। हम अच्छे बनेंगे तो हमारे जीवन में सुख शांति तो आएगा ही, अपने परिवार के लिए भी सुख कारण का, हाँ, सुख आनंद का कारण बन सकता है। इसलिए यही कामना करते हैं कि महाकारुणिक तथागत बुद्ध के धर्म को हम खूब अच्छे से जान सके, समझ सके और अच्छे से पालन करते हुए यह दुर्लभ, यह अमूल्य, यह सर्वश्रेष्ठ मनुष्य जीवन को सफल बना सके, सार्थक बना सके और ज्यादा कुशल कर्म करते करते सभी दुखों से मुक्त निर्वाण तक प्राप्त कर सके। ऐसी कामना करते हुए ये धम्मदेशना यही समापन करते हैं। सबका मंगल हो, सबका कल्याण हो। भवतु सबका मंगलम।
साधू साधू साधू. हॅलो. पूज्य इंदवंशचे महास्तवीर जे की बाबासाहेबांच्या धम्मदीक्षेची अनुकंपा करून गुरु झालेल्या भंतेजीच्या शिष्याचे शिष्य, दीर्घकाळपर्यंत सुंदरसा असा धम्मोपदेश आपल्याला दिलेला आहे. शेवटच्या टप्प्यामध्ये भिक्खू संघाचा आशीर्वाद आहे, पण त्या अगोदर थोडे 1-2 भंतेजी आलेले आहेत, त्यांचं आपल्याला स्वागत करायचं आहे. आणि हे कठीणचे वरदान जे आहे ते सर्वात शेवटी जे संघाला दिलेलं आहे, संघ जर उचित समजत असेल तर तो ज्या भिक्षूंच्यासाठी आपण हा कठीणाचा कार्यक्रम आयोजित केला जातो, संघ उचित समजलं त्यांना ते देऊ शकत असतात. खरं पाहता यावर्षी मी आपल्या विहारामध्ये जास्त काही ग्रंथ वाचन केलं नाही, जास्त थांबलोही नाही, बाहेर जास्त फिरत राहिलो. हा सकाळी मात्र मी लोकांना इथून त्यांच्यासोबत ध्यान करणे किंवा अष्टशील देणं हे काम मी नित्यनियमानं केलं, प्रचार प्रसाराचं काम केलं. म्हणून विहारामध्ये प्रज्ञाबोधी असेल किंवा आमचे 2 लहान आले भंतेजी असतील, विहारातल्या त्या लहान आले भंतेजीचं नाव बी माहीत नाही मला. म्हणजे बघा एवढं बिझी शेड्यूल आहे की त्यांचे नावं काय ठेवले तेही माहीत नाही. एकाच माहिती वाटतं, काय नाव आहे त्याचे, अभिवट्टनो, रठपाल, धम्मसेन आणि मोठे भंतेजी हे मोठे झालेले. आमच्याकडे एक अशी छोटेसे भंतेजी आहेत, पण त्याची दीक्षा अगोदर झालेली आहे. ते बाकीच्या सगळ्यांना म्हणतात मला काम नाही सांगायचं, मी मोठा आहे. आमच्याकडे असे एक मोठे भंतेजी झालेले आहेत. तर भगवान बुद्धाने पण असं पाहिलं होतं एकदा की त्यांचे 5 भाऊ नाही का, ते 5 भाऊ त्यांच्यासोबत उपाली आले होते. तर भगवंताने पाहिलं की माझे भाऊ सगळे अहंकारी आहेत, आणि उपालीला जर मी नंतर दीक्षा दिली तर माझे भाऊ याला इथं पण कामच सांगते नाही आपलं नाव आहे म्हणून. मग भगवंताने ती आयडिया केली होती, आपल्या भावाला नंतर दीक्षा दिली आणि उपालीला दिली अगोदर. म्हणजे उपालीला मोठं केलं, त्यामुळे ते बिचारे सगळे भाऊ उपालीला वंदन करत करत त्यांच्यातला अहंकार निघला आणि ते आनंद झाले. आणि उपाली भंतेजी मध्ये सुद्धा स्वाभिमान जागृत झाला छानपैकी, आणि ते पण आनंद झाले. बघा भगवान कसे चांगले होते. तसे आमच्याकडे एक भंतेजी मोठे झालेले आहेत, त्यांना थोडासा गर्व आणायचा, पण त्यांना लहान करू शकतो उद्या परवा. जीवावर काढायचं पुन्हा द्यायचं, लगेच लहान होत जातात. तर असे ते पण इथं काम करतात. आणि माताजी पण आलेले आहेत. तर आपण काही 4-5-10 उपासकाकडून थोडून त्यांना दान देऊन घेऊ आणि मग नंतर आशीर्वाद गाथा घेऊ. तर आमच्या ओळखकर्ताई असतील, त्याबरोबर नंतर बाजूला सुमेधच्या आई आहेत, बोंबोळे आई, त्या या. खराताई आणि त्यांच्या सुनबाई आहेत, शिल्पाताई खरात आणि त्यांच्या सुनबाई, त्या पण या पुढं. ज्या नंतर उपासिका आल्यात, गजबे आई आलेत आमच्या नवयुग कॉलनीमधून, गजबे आई त्या या. आणखी काही उपासिका नवीन ज्या आल्या असतील ते मला मी बघितलं नसतं, त्या एकदा ज्या उपासिका नवीन आल्यात ज्यांना ही संधी भेटली नाही पुण्याची, त्या समोर या. ज्या नवीन आल्यात उपासिका. नंदागवळी आई झालेत का? नंदागवळी आई या, नंदागवळी आई दिले पुण्यपणी काय, नंदागवळी आई. ज्या उपासिका थोड्याशा पुण्य करण्यासाठी बाकी असतील त्या उपासिका या. पूज्य प्रज्ञाबोधी भंतेजीचं सन्मान करतील, स्वागत करतील. जे परिष्कार असेल ना तो परिष्कार घ्या. आहेत ना परिष्कार? ठीक आहे. आणि काही नसला तरी आपली इथली भंतेजी काही रुसत नाही, नुसतं फल द्यायचं. 4-5-6 जणी या. ही प्रज्ञाबोधी पुढे या, सगळेजणी या इकडं. आमच्या इंगळे आई पण आलेले आहेत ना, नंदन कॉलनीमधून. इंगळे आई या, तुम्ही हळूहळू या. पुढच्या ग्रुपसोबत बोलतो, तुम्ही येईपर्यंत हा ग्रुप जाऊ द्या, तुम्ही या. या परिवारातून एक पुत्र भिक्षू झालेले आपले बोधीपालोजी महास्तवीर जे आहेत, हे ह्या परिवारातले सुपुत्र आहेत. सर्वात लहान आहेत भंतेजी, आणि त्याही परिवाराने एक महान पुण्य केलेलं आहे. सगळ्यांना उद्या, सगळ्यांना उद्या या. मगाशी तिथं तुमच्या बाजूला ह्या पण बसल्या नरवडे आई पण होत्या ना, नरवडे आई गेल्या का? ब्युटी पार्लरवाल्या केल्या, बरे होते. सगळ्यांना उद्या साधू कर द्या. साधू म्हणा, साधू साधू साधू. आई थांबा, तुम्ही इथे येऊन थांबा. जालन्यावरून आमच्या आदमाने आई पण आलेले आहेत. आदमाने परिवार जे की राजकीय क्षेत्रामध्ये आदमाने साहेबांनी काम केलं, परंतु शीलवान म्हणून आणि एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून बाळासाहेबांसोबत कोण झालं, प्रज्ञा झालं का? हां, प्रज्ञावंत भंतेजी आहेत आमचे, ज्यांनी शिवनेरी कॉलनीमध्ये ग्रंथ वाचन केलं आहे. आणि त्यांनी जिथं ग्रंथ वाचन केलं आहे त्या भंतेजीला द्यायचं. तर तिथंच ह्या IASची स्टडी करणाऱ्या ज्या ताई आहेत त्या मोनाली पाटील, त्यांची दीक्षा भंतेजींनी जिथं ग्रंथ वाचन केलं तिथंच 11 तारखेला आहे. अशा सगळ्या उपासिका इथे येऊन
भंतेजीला ते पुरस्कार देतील. या सगळे बसा सगळे बस म्हणा साधू म्हणा सगळेजण साधू साधू साधू. यानंतर काही उपासक आहेत आमचे वाघमारे साहेब आहेत, शिवाजी वाघमारे. कुठले धम्मकार्य असेल तर माझं लेखापडीचं काम असेल, पोलीस स्टेशनचं असेल, बाहेरचं काम असेल, सगळं जवळजवळ तेच बघतात. मोठ्या मोठ्या महासंघात असेल कामं तसे वाघमारे साहेब इथं आलेले आहेत. लहाने सर आलेले आहेत, लहाने सर आहेत. गजाननचे सासू सासरे आहेत ते पण या. मगरे साहेब पण आलेले आहेत ते पण पुढे या. बालून ते दोघं गेले का? बालून हा भैया गेले. सगळे उपासक या. जे उपासक असे बाकी राहिले असतील ज्यांचं नाव घेतलं नसतं ते पण उपासक या पुढं. ते उपासक माताजींना काय नाव याचं या धम्मदीपा माताजींना त्यांनी केळी घेऊन आलेले आहेत. माताजी त्या मला केळी दान करतील, मग त्यांना उपासक दान करतील. या बरं बरं बरं. त्या आंबेडकर नगरमध्ये राहणाऱ्या उपासिका आहे. मी तिकडे जायचो ग्रंथ वाचन करायच्या टायमामध्ये नित्यनेमाने यायच्या, न चुकता तिथे यायच्या. ऐकता ऐकता भिक्षुणी बनण्याची संधी उपलब्ध झाली. आता कायम ते भिक्षुणी झाल्या म्हणून कधी आल्या तर कुठं आल्या तरी काहीतरी घेऊन येतात माझ्यासाठी द्या. तर त्या आजही अर्थदान घेऊन आल्यात. त्यांचाही सन्मान या ठिकाणी होणार आहे. आर्याजी माताजी इथं बसा, इथंच बसा आणि मग पाठीमागचा त्यांना द्या. सगळेजण बालू भैया गेले काय ते सगळेजण पोरं या या बाबा या या. एक मिनिट थांबा, एक मिनिट थांबा. त्या बाबांना येऊ द्या. सगळ्यांनी साधूकार द्या एकदा. इथे इथे या, इथे 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 हात लावा त्यांना. म्हणा साधू साधू साधू. त्यानंतर ग्रंथ वाचन थांबा आणखी दुसऱ्या ग्रंथ वाचन करण्यामध्ये मिलिंद प्रश्न मला वाटतं विहारामध्ये वाचला. तर ते नेते नेमाने आमचे ते कोण रट्टपाल आणि अभिवड्डण हे दोघंच जास्त ग्रंथ वाचन करत होते. तर त्यांचाही सन्मान या ठिकाणी होईल पुरस्कार देऊन. त्या ठिकाणी मी आमंत्रित करतो आमच्या एरेकर आई एरेकर ताईची सुपुत्री त्यांच्यासोबत आलेले जेवढे ते सगळेच या. आयुष्यमान रट्टपाल. मी आपणास अगोदरच सांगितले एरेकर परिवार हे खूप धार्मिक परिवार आहे, विपशी परिवार आहे. मुलगी मुलं सगळेच विपशी आहेत. 2 मुली, एक मुलगा. बाबा एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणून आहेत सध्या. औरंगाबादचा सगळाच भाग त्यांच्याकडे आहे. आणि एका मुलीचं लग्न झालेलं आहे. जवाई पण धार्मिक आहेत. असं चांगलं परिवार या ठिकाणी मगाशी सुद्धा भिक्खू संघाला दान दिलेलं आहे. आणि प्रत्येक कार्यक्रमामध्ये एक मोठ्या प्रमाणात दान देत असतात. इथे 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 द्यायचं दे बघा. साधू म्हणा सगळेजण साधू साधू साधू. त्यानंतर आमचे श्रद्धे आयुष्यमान तुला ना त्याचं काय ना विनय कीर्ती त्याच ना विनय कीर्ती. दिसायला लहान आहे पण धम्मविनयाने मोठे असे आमचे विनय कीर्ती. त्यांचा सत्कार करतील आयुष्यमान राहुल साळवे. या राहुल साळवे. आणखी सेवक कुठे आपले सगळे ते कैलास सोनपसारे. गजूचे सासरे पण आले ना, त्यांचं बाबाचं नाव काय त्यांचं झालं का तुमचं? येऊन गे वाघमारे बाबा या. याच्यावाले आपले बुलढाणाचे गजू काय हिवरखेडचे बाबा या. झाले का? बरोबर. राहुल साळवे, कैलास सोनपसारे. हिसवनवाले हे मगरे साहेबाचे सुपुत्र या दोन्ही पण. कोण कोण आले? हिसवनवाले या. राहुल कुठे? हां त्याला खाली बसतो, त्याला वरच राहू दे ना. तुझ्या वर तू थांब तिथंच. थांबा
थोडं थांब, त्यांना पण येऊ द्या. किती मोठा कार्यक्रम असो, या दोघं लवकर या, पळत पळत या, दोघं जण या. हे सोनवा, तुम्ही पण या दोघं. बघते हे आयुष्यमान, काय यांचं नाव, दम्मा विनय कीर्ती, विनय कीर्ती. साधू म्हणा सगळेजण, साधू साधू. तुम्ही तिघं थोडे थांबा, दुसऱ्या बत्तीचे तिथं थांबा. तुम्ही चौघ जण या, पुढे बाकीचे. पुण्या गावून आलेले आपले जोगेश्वरी. हा, जोगेश्वरीची आई मग कशी आहे ना, तर जोगेश्वरीचे हे परिवार आहे आणि खूप धार्मिक परिवार आहे. तर हे धार्मिक परिवार सुद्धा या ठिकाणी एक परिष्कार पण आणून थांबा. एक परिष्कार पाठववर थोडं थांबा. बाबा इकडून या तुम्ही थोडं. आयुष्यमान अभिवट दमशेन, कुठे दमशेन, याव इकडं. त्यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. सगळेजण त्या परिसराला बी हात लावा, ते पण द्या त्यांच्या हातात. सगळे लावा, या ना पुढं, तुम्ही लावा बाबा हात लावा, या पुढं. हां द्या म्हणा, साधू साधू साधू. ते पपई पण देऊन टाका. हलवा पाठीमाग पाठीमाग पडसा. त्यानंतर आयुष्यमान हा प्रटबल झाले ना, अभिवड्डनो यांचा सन्मान करण्यासाठी हिसवनचे वासक कोऱ्या. आणखी कोण बाकी राहिले? परिष्कार आहे ना? हा चपला फुलं घेऊन या. तिथं काय काहीच नाही का तिथं? इकडं काय आहे ना? हा हा ठीक आहे. जे उपासक कोणी बाकी राहिले असतील ते या. शेवटचे बनतेचे आहेत. परिष्कार ठीक आहे. परिष्कार आला का? एक मिनिट थांबा, ते पण येऊ दे. थांबा थोडे थांबा, थोडे थांबा. मिक्स करायचंय आणि मिक्स करून कमीत कमी भगवान बुद्धाचा जो चेहरा राहील, आता ती मूर्ती किती बाय कितीची बनन हे सगळं गणित निघल. मग ते डोकं किती किलोचं राहील, तर भगवान बुद्धाचा चेहरा जेवढ्या किलोचा राहील तेवढा सोन्याचा बनवायचा आहे. तर तुमची तयारी आहे सोनदान द्यायची? नाही आता नाही मागत, वापरून घ्या. आणखी 1-1.5 वर्ष वेळ आहे, तर घ्या पटकन हाऊस करून. असं घरात असलेले बी पटापटा घालून घ्या. असं असं म्हणून घालायचं, बाई द्यायचं व द्यायचं असं. माझ्या आईनं तिच्या हातात डंचा, तिच्या पायात डंचा, एवढं सोनं चांदी होतं तिच्या अंगावर. तर मी तिला नेहमी म्हणायचो की तू भंतीची आई दिसत नाहीस, तू ना लभानीन दिसतीस. म्हटलं हे सगळं असं घालून तू कशाला ठेवतेस? तर म्हणे तुम्ही थोडे दिलेत, माझ्या नवऱ्याने दिले, माझ्या मालकान दिले म्हणायचे, मालकान दिले म्हणायचे. तर म्हटलं ठीक आहे, मालकान का देणं, पण नको असं ठेवू, दान करून टाक. तिच्या मनामध्ये कधी आलं नाही. नंतर मात्र जेव्हा औरंगाबादला आली नाही, सगळं पाहत गेली. तर तेव्हा तिला उत्पन्न झालं. तेव्हा मात्र तिने अंगावर काही ठेवलं नाही, सगळं दान देत गेली. अंगावर शेवटी तिच्या मला वाटतं 2 पाटल्या होत्या आणि गळ्यामध्ये एक चक्र होतं. ते एक दिवस असाच काहीतरी कार्यक्रम होता, सगळ्या महिला सोनं द्यायसाठी यायच्या. एक दिवस आईला काय उत्पन्न झालं काय माहित, गळ्यातलं ते चक्र काढलं आणि माझ्या हातात आली. आणि तनकर म्हणे हे घ्या घ्या म्हणे. तर म्हटलं का? म्हणलं असं कसं दान तर लोक गुडघ्यावर बसून देतात. म्हणे मग ही पद्धत अशीच आहे, घ्या म्हणे. तुम्ही लयच म्हणतात चक्र दे आणि घ्या म्हणे. तर मी म्हटलं खरंच मनातून दिलं का असंच लोक देतात म्हणून दिलं? नाही म्हणे, आता मनातूनच दिलं म्हणे, घेऊनच टाका म्हणे आता. आणि ते चक्र देऊन टाकलं तिथं. शेवटी सोनं बी ठेवलं नाही. मरायच्या दिवशी तिच्या हातात 2 पाटल्या होत्या. मला वाटतंय त्या सलाईन लागत नव्हतं म्हणून तिच्या हातातली एक पाटली काढली. बहिणी आल्या होत्या, त्यांनी काढली. तर ती इशारा करत होती की माझी बाटली कोण काढली म्हणून. त्या दोघी लईच्या, तिला शेवटी बोलता येत नव्हतं. शेवटच्या दिवशी एक दिवस अगोदर खडखड बोलून गेली, फक्त तेवढाच दिवस कमी बोलली, एकच तेवढा दिवस. आणि पौर्णिमेच्या दिवशी मरण पावली. खूप चांगलं. तिच्या अग्निसंस्काराला 45 भंतीचे आले, तिच्या पुण्यानुमोदनाला 40 भंतीचे आले. जवळजवळ 2-2.5 लाख रुपये तिच्या पुण्यानुमोदनाला दान करण्याची संधी मिळाली. त्यांच्या शेतीचे सगळे पैसे होते. शेवटी बुद्ध गायला जाऊन म्हटलं 5 भंतीजीला भोजन दान द्यावं. तर जवळजवळ तिथं 17 भंतीजी भेटले. आणि त्या नदीला पण पाणी आलं. त्या दिवशीच पाऊस पडला. मुलीची आस्ती कशी सोडावं म्हटलं. आणि थोडीफार आस्ती आहे तर शेतामध्ये ज्यावेळेस मूर्ती बनणार आहे, तर बांगलावाले जे भंतेजी होते, संघराजा आता आले होते, ते म्हणले त्या मूर्तीच्या खाली ठेवून राहिलेली, बाकीची म्हणून ठेवली नाही तर सगळीच बुद्ध गायला टाकून येणार होतो. तर त्या आईनं शेवटी पाटल्यामध्ये एक पाटली काढल्यानंतर ती इशारा करत होती की माझी पाटली कोण काढली. तर माझ्या दोन्ही बहिणी म्हणे माय आम्ही नाही काढली, तू या भंतेजीनं काढली. तर म्हणे मग ठीक आहे. म्हणजे शेवटी त्या बिचारीला शेवटी सुद्धा तिला असं वाटलं की चला कमीत कमी चांगल्या कामाला गेलं. म्हणून ठेवायचं नाही, वापरायचं देऊन टाकायचं. आता त्या चांदीचं पण आपण बरंच काही बनवणार आहे. आणि निश्चित स्वरूपामध्ये समाजाचा 1 रुपया सुद्धा
इकडं तिकडं कधीच जाणार नाही आणि मी शेवटचा बनून काय मरणार नाही. मी अशा अनेक भिक्षू बनून, अनेक उपासक बनून मगच मरू. तसं तुम्ही पण शेवटचे बनून मरू नका. फक्त एकच अधिष्ठान घ्या की आम्ही मरेपर्यंत 1 रुपया देऊ आणि आपल्या नगरातल्या सगळ्या लोकांना तयार करा. आपल्या नगरातच काम करा. आपल्या नगरात जर 50 लोक असतील तर त्या 50 जणांनी एकत्र बसायचं आणि ठरवून टाकायचं. तर मला असं वाटतंय की ती तारीख आपण घोषित करणार आहे की पूर्ण महाराष्ट्रातल्या लोकांचं आपण एकाच तारखेला दान घेऊ. 365 1 एप्रिल पासून तर 14 एप्रिल पर्यंत. म्हणजे हा एप्रिल महिना जर तो ठेवला आपण तर लोकांना खुशी वाटेल की बाबासाहेबांच्या जयंतीच्या टायमात आम्ही धम्ममय भारत मिशनला 365 रुपये देत आहोत. बाकी तुम्हाला जास्तीचं दान 500, 1000, 2000, 10,000 असे देणारे भरपूर उपासक आहेत. तर ते बिचारे कधी देऊ शकतात. बड्डेला म्हणा, घरी पुण्यानुमोदन म्हणा, ग्रहमंगल प्रवेशाला म्हणा, त्यांना काही बंदी नाही आहे. पण हे मरेपर्यंत जे दान आहे आणि मेल्यावर सुद्धा आपल्या घरातला मुलगा बनवा, मुलगी बनवा, सून बनवा, नातू बनवा, त्याला सांगून जा की बाळा मी जरी मेले तरी तू हे 1 रुपयाचं दान बंद पडू नको. कारण मी पण आमच्या भंतीजीला सांगून जाणार आहे मरताना. आता कोण बनतील, काय बनतील, चांगली भंतीची काय सांगता येत नाही की त्या भंतीजीच्या हवाली हे सगळं करून जायचं असतं. नात्याबद्दल कोणाच्या नाता गोत्याचं कोणाच्या हवाली नसते करायचं. हे सगळं धम्माचे वारस जे बनतील त्यांच्या हवाली करायचे असते की जेणेकरून बाबासाहेबांनी आपले नातेगोते नाही तर कोण धम्माचे वारस करून गेले. ठीक आहे, काही थोडे लोक जुने चुकीचे निघतील पण पुन्हा चांगले लोक निघतील. आणि म्हणून धम्ममय भारत मिशनचं काम काय आहे किंवा हे संकल्प काय अर्ध्या मिनिटला सांगून आशीर्वाद गाथा होईल, कठीणची वरदान होईल. उपासक आणि उपासिकांना धम्ममय भारत मिशनचा हेतू असा आहे की एका जिल्ह्यामध्ये कमीत कमी पहिल्या टप्प्यामध्ये 100 मुलं चिवरामध्ये शिक्षण घ्यावं. शाळेचं शिक्षण, धम्माचं शिक्षण, सेल्फ डिफेन्स म्हणजे कुंफू, कराटे, मार्शल, लाठी काठी, तलवारबाजी सगळं. त्यानंतर कम्प्युटरचं सगळं ज्ञान, मेडिटेशनचं सगळं ज्ञान आणि त्रिपिटकाचं अध्ययन करण्यासाठी श्रीलंका, थायलंड, ब्रह्मदेशातले भिक्षू त्यांना प्रशिक्षित करतील. असं दिवसभराचं फुल ट्रेनिंग द्यायचं आणि 7 भाषा त्यांना शिकवायच्या. त्यांना जॅपॅनीज, चायनीज, बर्मी, सिंहल आणि त्याचबरोबर थाई या कंपल्सरी भाषेत त्यांना 5 आणि आपल्या देशातल्या 2. त्यांना तर मराठी येते, हिंदी येते, पण आपल्या देशातल्या समजा त्या मुलांना जर गुजरातच्या बाजूचं राज्य कोणतं आहे तर त्याला गुजराती त्याच्या बाजूची भाषा ती आली पाहिजे. अशा 2 भाषा शिकवायच्या. हे का करत आहे, हे संकल्प काय माझ्या डोक्यात असा विचार आहे की त्या पोरांपैकी जर एखादा जरी क्लास 1 ऑफिसर झाला आणि तो पोरगा जर गुजरातला अधिकारी म्हणून गेला तर त्याला तिथली भाषा पण आली पाहिजे. म्हणजे जेणेकरून तिथले सगळे बौद्ध लोक त्याला एकत्र करता येतील आणि बौद्ध धर्माचा प्रचार त्याला क्लास 1 अधिकारी म्हणून करता येईल. आणि जर त्याच्यापैकी 90 पोरं घरी गेले डॉक्टर, इंजिनियर बनून आणि 10 जरी पोरं उरले कायमचे भिक्षू म्हणून तर त्या 10 भिक्षूला मी 2 भिक्षूला गुजरातला पाठवेन. त्यांना गुजराती पहिलीच येईल आणि ते बौद्ध धर्माचा प्रचार गुजरातमध्ये करतील. असे मला 36 जिल्ह्यामध्ये 36 शाळा उभ्या करायच्या आहेत. आणि प्रत्येक ठिकाणून दरवर्षी जर आपण 100 पोरं जरी काढले चिवरामधून तर असे 36 जिल्ह्यातून 3000 मुलं, त्यापैकी 3000 मुलं 3600 तर 3000 मुलं जरी घरी गेले डॉक्टर, इंजिनियर बनून, त्यांनी वकील बनून चिवर काढून लग्न जरी केले, 600-700 भिक्षू दरवर्षी उरले तर असे आपण 4-5 वर्षामध्ये 4-5 हजार भंतीची ट्रेनिंगवाले काढू आणि ते भंतीची भारत बौद्धमय करतील. तर भारत बौद्धमय करण्यासाठी ट्रेनिंगवाले भिक्षू लागतात आणि आपण तसे प्रशिक्षण केंद्र उभे करत आहोत. आणि तुमच्या 1 रुपयाची ताकद आहे, तुमच्या 1 रुपयाची ताकद आहे. आणि म्हणून आपण 1 रुपया दान देण्याचं पक्का अधिष्ठान करा आणि आपलं जीवन सफल बनवा. बाबासाहेबाचा राजरत्न, गंगाधर, रमेश, इंदुमती सगळे लेकरं मेले. रमाबाई आणि बाबासाहेब दरवाजा बंद करून रडत होते आणि रडता रडता बाबासाहेब म्हटले की रामू रडू नको, तुला आणि मला 4-5 लेकराचं आई बाबा व्हायचं नाही. कोटी लेकरं आहेत, त्यांचा आई बाबा जे व्हायचंय जगात कोणाला होता नाही आलं तर ते तर आपले पिता झाले. पण त्या पिताची इच्छा होती शेवटची की भारत बौद्धमय झाला पाहिजे. तर आपण तो संकल्प आपल्या मनात घ्या आणि आपण अधिष्ठान करा. होऊ शकतं तिथं हो घातलेल्या त्या शाळेसाठी कोणी मिठाचं दान करू शकता, कोणी रेतीचं, सिमेंटचं, कोणी 1-1 रूम घोषित करू शकता, आपल्या मृत नातेवाईकाच्या नावाने घोषित करू शकता किंवा आपल्या मुलामुलीच्या जन्मदिवसाच्या अनुषंगाने घोषित करू शकता. तर तुम्ही वस्तूच्या स्वरूपामध्ये, दाण्याच्या पैशाच्या स्वरूपामध्ये, कशाही स्वरूपामध्ये तुम्ही तिथं किंवा कोणी 1-1 वर्षभर श्रमदान करून तिथे येऊन अशा प्रकारे तुम्ही ते सगळं दान पुण्य करू शकता. आणि तो प्रोजेक्ट लवकर जर एक उभा राहिला तर अहमदनगरचा एक बाबा आहे, त्याची 10 एकर शेती आहे, 5 एकर बागायती आहे आणि त्यांनी हे सगळं काम पाहून तो म्हटला की मला 10 एकर पण दान करायचे आहे. 5 एकर बागायतीमध्ये इथंच पिकवायचं आणि या 5 एकरमध्ये आपल्या पोरांना खाऊ घालायचं आणि हा प्रोजेक्ट उभा करायचा. तर असे ते बाबा 4 वेळेस माझ्याकडे आलेले आहेत. त्यानंतर अमरावतीला सुनील आपल्याकडे मुलगा शिकत होता, ते सुनीलकडे 7 एकर जमीन आहे, तो 3 एकर देण्यासाठी कबूल झालेला आहे. त्यानंतर
ठाण्याच्या जिल्ह्यामध्ये म्हणजे जवळजवळ 4-5 लोक आपल्याला जमिनी दान करणार आहेत. तर होऊ शकतं लवकरच ते सेंटर उभे राहतील. म्हणून आजच्या क्षणी एवढाच तुम्हाला शुभ संदेश देतो की मी शेवटच्या श्वासापर्यंत काम करेन, तुम्ही आपापल्या शेवटच्या श्वासापर्यंत काम करा. आता कोणाचा श्वास शेवटचा कधी होईल काय सांगता येत नाही. असं हाताने दाबायचं नाही बरोबर तुम्ही, हाताने दाबलं तो कधी उद्याच व्हायचा, तर ते जवा होईल त्याच्या मनात तवा होऊ द्या. आणि म्हणून तोपर्यंत आपण काम करायचंय आणि शेवटचं बनायचं नाही, दुसऱ्याला बनवून द्यायचं. ठीक आहे, सर्वांचं मंगल हो, कल्याण हो, सुखी हो. पूज्य इंदवसजी महाथेरो आई भिक्खू संघ आपल्या सगळ्यांना शुभ आशीर्वाद देणार आहे. त्या अगोदर पतीजी. श्रद्धावान उपासक उपासिकाएं, आज पूजनीय भिक्खु संघ को कठिन चीवर उत्पन्न हुआ है. आप लोगों ने कठिन चीवर दान दिया है और ये कठिन चीवर संघ को दान दिया है. संघ ये कठिन चीवर दान दे के नहीं जा रहे. संघ यहाँ जो बरसावास रहने वाले पूजनीय भिक्खु है उनको देते हैं. तो यहाँ कितने बनते बरसावास भिक्षु? ओके, तो यहाँ कैंडिडेट सिर्फ अकेला ही है. ज्ञानोचित बनते ही जो बरसावास रहने वाले भिक्षु है, इसलिए संघ के तरफ से ये कठिन चीवर ये भांते जी को देते हैं. पूजनीय भिक्खु संघ के तरफ से ये ज्ञानोचित भांते को कठिन चीवर जा रहा है. आप लोगों के आंखों के सामने ही है. हाँ, जोर से मोटा आवाज आनी. आशीर्वाद गाता वेळी सगळे जर हात जोडून बसा. आपल्या आपल्या जागेवर पहिले हात जोडून बसा. आशीर्वाद होऊ द्या पहिला. कठिन चीवर दान में सहभागी संपूर्ण श्रद्धा संपन्न बुद्धि संपन्न उपासक उपासिकाएं. आज विशेष रूप से ये महान कठिन चीवर दान उत्सव में आप लोग सहभागी बने. अपने कैपेसिटी और क्षमता से आप लोगों ने दान पुण्य भी संपन्न किया. ये बहुत बड़ा पुण्य है, धर्म है. और ये जो हम पुण्य कर रहे हैं, जितना श्रद्धा चित्त होगा उतना ज़्यादा पुण्य संपादन होगा. और ये पुण्य हमारे जीवन पर्यंत सुख शांति के लिए एक अच्छा खासा आधार बनेगा. इसलिए इस तरह का पुण्य, इस तरह का धर्म जीवन में निरंतर करते जाना है, ऐसा संकल्प लेना है. इतना दुर्लभ, इतना अमूल्य, इतना सर्वश्रेष्ठ जीवन को हमें ज़्यादा से ज़्यादा पुण्य करते हुए, धर्म करते हुए आगे जाना है. बाकी तो आग तो लग ही रहा है, कब खत्म होगा पता नहीं. इसलिए जितना हो सके आग लग के खत्म होने से पहले यही परिवार मिलके, यही धन संपत्ति का सहायता लेके, ये जो खुद को मिला है, ये शरीर को माध्यम बना के
हमें खूब सारा पुण्य करना है, धम्म करना है। और आप लोग बहुत ही श्रद्धा संपन्न बुद्धिमान उपासक उपासिका है और ऐसे पुण्य कार्य आगे भी करते जाएंगे ऐसा अपेक्षा रखते हैं। अभी एक उपासक ये दान देने के लिए ला रहे हैं, वो अनुमोदन करने के बाद हम बुद्धवाणी पाली गाथा द्वारा चाळीसगावच्या उपासिका मला असं वाटतं भरपूर तेल तांदूळ आणि सर्व काही घेऊन आल्यात. तर तुम्ही बसा, तुम्हाला पहिला आशीर्वाद देऊ आणि मग नंतर घेऊ. तुम्ही बसून जातो. त्याने भरपूर तांदूळ साखरण आणलेलं आहे, तर ते आपण इथे स्वीकारलं जाईल. आणि लवकरच आपलं 27 नोव्हेंबरला श्रामणेर शिबिर आहे, जे दरवर्षी असते. 27 नोव्हेंबरला सुरू होत आहे, 7 डिसेंबरला संपतं. तर 27 नोव्हेंबरपासून 7 डिसेंबरपर्यंत सकाळचा नाश्ता, संध्याकाळचं जलपान, खिचडी व दुपारचे भोजन हे सगळं पुण्य करण्याची संधी आहे. 27 नोव्हेंबर ते 6 डिसेंबरचा पूर्ण महिना. आणि बाबासाहेबांच्या नावाने आपण दरवर्षी संघदान करतो. तर यावर्षी दुहेरी कार्यक्रम होईल. बाबासाहेबांच्या नावाने संघदान होईल, परित्राण पाठ होईल आणि आपल्या या पगोड्याचा वर्धापन दिवस पण होईल. तर आपण दोन्ही कार्यक्रम इथंच आपण आयोजित करू. आता आपल्या दरवर्षी तिकडे जायची गरज नाही, आपण इथंच तो आयोजित करू. तर 27 नोव्हेंबरला ज्यांना कोणाला श्रामणेर बनायचं आहे किंवा श्रामणेरी बनायचं आहे तर ते श्रामणेरी बनू शकता. आणि त्यांच्यासाठी अल्पोपहार, भोजन, सगळ्या वेगवेगळ्या कामासाठी तुम्ही दान पुण्य करू शकता आणि तेही बाबासाहेबाला अर्पित करू शकता. ते धम्ममय भारत मिशनचं अंगच आहे. आणि म्हणून 40 गावून आणलेल्या उपासिकांच्या दानाचं सुद्धा अनुमोदन बत्तेजी आशीर्वाद गातेने करते. सब लोग हाथ जोड़ के बैठिए। सभी तेयो विभाजन्तो सब्बरोगो विनाशतो माते भवतु अन्तरायो सुखे दीर्घायुको भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वभूतानुभावेन सदा सुखी भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसङ्गानुभावेन सदा सुखी भवन्तु ते एचितं भासितं दुह्यं क्षिपमेव समेधतु सापे पुरेन्दु चित्तसङ्कल्प सन्दोपन्नरसो यथा आयु आरोग्य सम्पत्ति सर्गसम्पत्तिमेव च अतो निब्बान सम्पत्ति इमिनाते समेजतो साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि अहं वन्दामि सर्वदा। सबका मंगल हो, सबका कल्याण हो, सुखी हो, सुखी हो, सुखी हो। यानंतर पूज्य भिक्खू संघ जाणार आहेत. आपण आपल्या जागेवरच उभं राहून दोन्ही हात जोडून उभं राहून सुपटिपन्न गाथा म्हणायची आहे. धम्ममय भारत मिशनसाठी आणि 6 डिसेंबरच्या कार्यक्रमासाठी जर आपण दान पुण्य करायचं असलं तर दान पेटीत टाकू शकता.
भैया हे काढावं काल केलं हॅलो, तुमचे भिक्खू संघ जात असताना त्यांना लाईन करून द्या दोन साईडनं. आणि रममय भारत मिशन किंवा 6 डिसेंबरसाठी दान करायचं असलं ते पेन टाकू शकता. पण भंतीजीला द्यायची शक्यता झाली जाता जाता तर तुम्ही त्या भंतीजीला तिथेच त्यांच्या बॅगमध्ये दान देऊ शकता का, ते पुण्य आहे. तर सर्वांनी आता म्हणायचं आहे. हे माईक घेऊन जा खाली किंवा तिथंच नाही. सुपटिपन्नो बुद्धं नमामि, बुद्ध को नमन करता हूँ. धम्मं नमामि, धम्म को नमन करता हूँ. संघं नमामि, संघ को नमन करता हूँ.